हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम अनिकेत आणि आज आपण निघालेलो आहोत दिव्या आगरला, ज्याला मिनी गोवा सुद्धा म्हणतात. रायगडमध्ये बसलेलं हे बीच आहे आणि खूप छान असं लोकेशन आहे. इथून 150 किलोमीटर आहे आम्हाला पनवेलवरून. असाच प्लॅन झाला विकेंडचा की हा विकेंड कुठे स्पेंड करायचा, म्हणून हा प्लॅन केलाय. तर चला आपली जर्नी स्टार्ट करूया. मित्रांनो, आम्ही कोकणात चाललो आणि कोल्हापुरी हॉटेलला थांबलो, कारण इकडे काही हॉटेलच नाही. मित्रांनो, माणगाववरून आपण राईड घेतलाय आणि तुम्ही बघू शकता शातानशी चालले. शातान शेतातून रोड लागलाय पूर्ण दोन्ही साईडला आणि खूप नॅरो रोड आहे. आणि असाच आम्हाला पुढचा 50 किलोमीटर रोड आहे. 1.5 तास दाखवतोय आम्हाला अरायवल इथून. पण ठीक आहे, छान मज्जा येते. कारण तसंही खूप दिवसानंतर असं लॉंग ड्राईव्हचा प्लॅन झाला होता, स्पेशली मूड झाला होता आणि म्हणून निघालो दोघेच आम्ही. मित्रांनो, हा बघा रायगड मधला कोकण, टिपिकल कोकणची मज्जा. खूप असा अरुंद रस्ता आहे, पण खूप ड्रायव्हिंगला मजा येते. खूप छान असा निसर्ग आहे, छान वाटतंय. आता घाट लागला होता, रस्त्याचं काम चालू आहे मध्ये. एकदम अरुंद रस्ता आहे पूर्ण जंगलाच्या मधून. मला वाटतं दुसरा रस्ता मिळाला आम्हाला. माणगाववरून जो राईड घेतला आम्ही, तिथून आम्हाला हा रोड मिळालाय. शॉर्टकट दाखवत होती. खूप मजा येते. आमची प्राऊ बघा मज्जा करते, एन्जॉय करते. पाहू मित्रांनो, एकदम खराब रोड भेटलाय. हे बघा, भीती वाटते वाघ बी घ्यायचा मध्ये. कुठेच काय दिसत नाहीये, रोड पण समजत नाहीये. मॅप बरोबर दाखवतो, तो पण आता रिरूटिंग आलाय आणि पुढे काहीच ऑप्शन नाहीये. रस्त्याला एकही गाडी पण नाहीये. नशीब दुपारचे 3च वाजलेत. रात्र असे तर गाडी टाकून डायरेक्ट पळालो असतो. हे बघा, आता कसं चालवायचं आता तुम्हीच. हॉर्न पण मारून पाहिजे नाही. हापोस करा झाल्यासारखं वाटतंय. आमचा हापोस करा पण असं याला बोलतं खरी ऑफ रोडिंग. बाबा डॉली नशीब आहे मी होणे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण दिव्या आगारमध्ये पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता, मस्त छान एकदम रोड आहे आणि खूप चांगली अशी फिलिंग आहे. जसं काय गोव्यामध्ये सुद्धा असे नॅरो रोड्स नाही आहेत, तर अजून छान वाटतंय. मित्रांनो, आता आम्ही बीचवर जायला निघालेलो आहोत. प्राव्या आहे सोबत. प्राव्या तिकडे आम्ही तर बीचवर चाललो. हा बघू शकता रोड तुम्ही. हॉटेलवर रूम घेतलं आम्ही, चेक इन केलं आणि आता आम्ही बीचवर चाललेलो आहोत. प्राव्या प्राव्या खेळते बॉल सोबत. अरे पाऊ पळ पळ.
मित्रांनो बघू शकता खूप छान असं व्ह्यू आहे, खूप छान असं सनसेट आहे इकडे आणि एकदम छान असं प्रसन्न वाटतंय. खूप छान व्ह्यू पण आहे, त्यामुळे एकदम छान सनसेट असं फील होतंय. हा सगळ्या थाल्या आहेत, पापलेट थाली, सुरमई थाली वगैरे. कशी नारळाची झाडं. मित्रांनो गुड मॉर्निंग. सेकंड डे आहे आज आणि आता आपण आलो इकडचं फेमस गणपतीचं मंदिर आहे. समोरच मंदिर आहे, आपण पार्किंगला गाडी लावली आहे आणि आता दर्शनासाठी चाललेलो आहोत. तर चला आता जाऊया, दर्शन घेऊया. मित्रांनो क्षमा असावी, चुकून गणपतीचं मंदिर म्हणालो, पण हे शंकराचं मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता हे आहे प्रवेशद्वार. इथून आपण आतमध्ये चाललेलो आहोत दर्शनासाठी. खूप असं लाल कलरचं आहे, जे कोकणातली लाल माती वापरून बनवलेलं असतं आणि त्यात खूप छान दिसायला पण आहे. तर चला आतमध्ये जाऊन दर्शन. मित्रांनो अशा प्रकारे आपण चेकआउट करून निघालेलो आहोत आणि आता आपण घरी जायला निघालेलो आहोत. हा बघा रोड, खूप छान व्ह्यू आहे. मित्रांनो म्हसल्याला पोहोचलेलो आहोत आपण आणि तुम्ही बघू शकता आपण पापलेट थाली मागवली आहे आणि प्रॉन्स बनवलं हळदीवर, तेही खूप छान दिसतोय. तर जेवायला आता मज्जा येणार आहे, बघूया कशी चव आहे. राहू आमचे मावरा घातले बघा.